आता आपण ह्या वर्षी जे मटेरियल वगैरे वापरलंय तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल आढळून आला? लय मोठा बदल झालेला आहे यंदा. पेराची लांबी रुंदी वगैरे लांबी जाडी तरी हे तुम्हाला कसं वाटलं? व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे. आणि ऊसाचा आवरेज यंदा 15 ते 20 टन एकरी वाढणार आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव सागर वाघे. मी नवभारत ॲग्रो इंडस्ट्रीज कोल्हापूर ब्रँच लोणी तर्फे साहेबांच्या प्लॉटला आपण आज व्हिजिटला आलेलो आहे. तर साहेब, तुमचा पहिल्यांदा परिचय करून द्या आपल्या शेतकरी मित्रांनो. नमस्कार, माझे नाव नामदेव श्रीवान भवार, मुक्काम पोस्ट वाकडी, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. तर साहेबांच्या प्लॉटला आपण नवभारत ॲग्रो इंडस्ट्रीजचं जे ट्रीटमेंट दिलं, तर साहेब तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा वाटला? दरवर्षीप्रमाणे तुम्ही जे ऊस करताय त्याच्यात आणि याच्यात तुम्हाला काय बदल वाटलं? थोडक्यात शेतकऱ्यांना माहिती सांगा. दरवर्षी पेक्षा पुष्कळ ऊसाच्या जाडीत, उंचीत पुष्कळ फरक झालेला आहे ऊसात. म्हणजे तुम्हाला कमालीची वाढ वगैरे? पूर्वी माझा ऊस 40-42 निघत असेल कदाचित. नाही, 15 टन तरी कमीत कमी जास्तीत जास्त ऊस निघायला पाहिजे. आज तुम्हाला दरवर्षीच्या या वर्षी बदल वाटला बा? लय बदल. आता साधारणतः किती महिन्याचं ऊस आहे आता? आता 10 महिन्याचं पीक आहे. 10 महिन्याचं आहे का? तर 10 महिन्याचं पीक आहे शेतकरी मित्रांनो. तरी किती कांड्या ऊस आहे आता? 19 ते 20 कांड्यापर्यंत पीक आहे. तर आपण कांड्या मोजून बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 म्हणजे 5 खाली झाकलेले आहेत. तरी वर साधारणतः आहे ना 20 ते कांड्या. 21 वर कांड्या आपल्या आलेल्या आहेत. आपण याच्यामध्ये जर विचार केला तर नवभारतचं ऍग्रिकल्चर जे आपण जे डोस वगैरे वापरला तो पूर्ण मॅक्सिगोल्ड ही बॅग वापरली आपण. त्याच्यानंतर आपण पॉवर गो ही पण बॅग याच्यामध्ये समाविष्ट केली होती. त्याच्यानंतर आपण निंबुळेअर्क म्हणून हे पण वापरलं होतं. त्याच्यानंतर आपण पीडीएम पोटॅश म्हणून हे पण आपण याचा वापर केला आणि रिझल्ट आपल्या समोरच आहेत. तर आपल्या कंपनीचे प्रतिनिधी थोरात साहेब, तर त्यांनी या प्लॉटला ट्रीटमेंट दिलेली. तर साहेब, तुम्हाला त्यांची व्हिजिट वगैरे कशी वाटली? 15 दिवसाला व्हिजिटला येतात असते. 15 दिवसाला व्हिजिट येऊन मार्गदर्शन करणार. ते शेतावर आल्यावर फोन करतात. हा. मग मी येतो वस्तीहून, कारण आमचं अंतर आहे 4 ते 5 किलोमीटर शेतीचं. हा. तर तुम्हाला व्हिजिट चांगली वाटली? हो, चांगली रिझल्ट पण चांगला. हो. तुम्ही समाधानकारक आहात का? दरवर्षी प्रमाणे जे वापरताय त्याच्यापेक्षा तुम्ही आज बदल झालाय तुम्हाला, त्याबद्दल तुम्ही समाधानकारक आहात का? समाधानी आहे. तर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता? आता शेतकरी कसं रासायनिक खत जास्त वापरतात, पण तुम्ही पहिल्यापासूनच जैविक खत वापरताय.